नमस्कार मित्रांनो, जी के मॅट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 27 नोव्हेंबर 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, 14 नोव्हेंबर 2025 पासून भारताचे 53वे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे 24 नोव्हेंबर 2025 पासून भारताचे 53वे सरन्यायाधीश बनले आहेत. तर कलम 124(2) अंतर्गत त्यांची निवड केली जाते. तसेच भारताचे पहिले सरन्यायाधीश हे हरिलाल कानिया हे होते. तसेच 50वे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, 51वे न्यायाधीश न्यायमूर्ती खन्ना, 52वे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती भूषण गवई आणि सध्याचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे आहेत. प्रश्न दुसरा, पहिले अंध महिला T20 विश्वचषक चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए आपल्या प्यारा भारत देशाने पहिले अंध महिला T20 विश्वचषक हे विजेतेपद जिंकलेले आहे. तर या T20 चे यजमानपद हे आपला प्यारा भारत देश आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. तर या T20 वर्ल्ड कप मध्ये 6 संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या 6 संघांनी भाग घेतला होता. तर विजेता आहे आपला प्यारा भारत देश. तसेच भारताची कर्णधार आहे दीपिका व उपविजेता आहेत नेपाळ. प्रश्न तिसरा, सांगाई उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी मणिपूर राज्यामध्ये सांगाई उत्सव हा साजरा केला जातो. तर मणिपूरमध्ये दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. तर मणिपूरचा राज्यप्राणी असलेला सांगाई या माशाच्या नावावरून त्याचे नाव ठेवण्यात आले आहे. तसेच या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे मणिपूरचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक परंपरा प्रदर्शित करणे हा आहे. तसेच मणिपूर राज्याबद्दल माहिती पाहू. मणिपूर राज्याची स्थापना झालेली आहे 21 जानेवारी 1972. राजधानी आहे इम्फाळ. तसेच मुख्यमंत्री हे राष्ट्रपती राजवट सुरू आहे. तसेच राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. तर राज्यसभा सीट आहे 1, लोकसभा सीट आहे 2, तसेच विधानसभा सीट आहे 60. प्रश्न चौथा, कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिले न्यायालयीन शहर बांधले जाणार आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी केरळ राज्यामध्ये देशातील पहिले न्यायालयीन शहर हे बांधले जाणार आहे. तर देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळ राज्यात बांधले जाणार आहे. तर केरळ राज्यातील कोची या जिल्ह्यामध्ये कालामसेरी येथे 27 एकर जमिनीवर हे पहिले न्यायालयीन शहर बांधले जाणार आहे. तसेच इतर सुविधा या ठिकाणी 61 न्यायालये आणि न्यायाधीशांचे निवासस्थान हे बांधण्यात येणार आहे. तसेच अंदाजित खर्च आहे 1000 कोटी आणि पूर्ण होण्याची वेळ आहे 10 वर्षे. तर केरळ राज्याबद्दल माहिती पाहू. केरळ राज्याची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी तिरुवनंतपुरम. तसेच मुख्यमंत्री आहेत पिनराई विजय. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. तसेच राज्यसभा सीट आहे 9, लोकसभा सीट आहे 20 व विधानसभा सीट आहे 140. प्रश्न पाचवा, राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे म्हणजेच NALSA नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए न्यायमूर्ती विक्रम नाथ यांची राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी फुलफॉर्म होतो. त्याची स्थापना झालेली आहे 9 नोव्हेंबर 1995. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर उद्दिष्ट आहे कलम 39A नुसार गरीब आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे हे आहे. तसेच अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती विक्रम नाथ. प्रश्न 6वा,
धर्मेंद्र केवळ कृष्ण देओल यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन बी 89व्या वर्षी धर्मेंद्र केवळ कृष्ण देओल यांचे निधन झाले आहे. तर त्यांना कोणकोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर फिल्मफेअर आजीवन गौरव पुरस्कार 1997 मध्ये देण्यात आला. तसेच पद्मभूषण पुरस्कार हा 2012 मध्ये देण्यात आला. प्रश्न 7वा 2026च्या QS शाश्वतता क्रमवारीत भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून कोणत्या संस्थेने अव्वल स्थान मिळवले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन बी IIT दिल्लीने 2026च्या QS शाश्वत क्रमवारीत भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून अव्वल स्थान मिळवले आहे. तर IIT दिल्लीने QS युनिव्हर्सिटी सस्टेनेबिलिटी रँकिंग 2026 मध्ये भारतातील सर्वाधिक शाश्वत विद्यापीठ म्हणून आपले स्थान कायम राखले असून तर 205व्या स्थानावर आणि 83.1 गुण मिळवले आहे. तसेच IIT बॉम्बेने 235व्या स्थानावर आणि IIT खडगपूर ही 236व्या स्थानावर आहे. तर IIT दिल्लीने जागतिक रोजगार क्षमतेतही 93व्या क्रमांकावर पटकावला आहे. प्रश्न 8वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2025 चे यजमानपद कोणते राज्य भूषवणार आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन ए गोवा राज्य हे आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया हे यजमानपद भूषवणार आहे. तर हा महोत्सव हा 56वा महोत्सव असणार आहे. तर या महोत्सवाचा कालावधी आहे 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान हे आयोजित केले जाणार आहे. तर गोवा राज्याबद्दल माहिती पाहू. गोवा राज्याची स्थापना झाली आहे 30 मे 1987. राजधानी आहे पणजी. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. राज्यपाल आहेत अशोक गजपती राजू. तर राज्यसभा सीट आहे 1, लोकसभा सीट आहेत 2, तसेच विधानसभा सीट आहेत 40. प्रश्न 9वा तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन ए ब्राझील या ठिकाणी तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद ही आयोजित करण्यात आली आहे. तर ब्राझीलमधील साओ पाउलो या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या आयोजनाची तारीख आहे 14 आणि 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान ही परिषद आयोजित करण्यात आली होती. तसेच या परिषदेचा मुख्य विषय आहे आयुर्वेदातील विविधता आणि समावेश, प्रत्येकाची आणि प्रत्येक प्राण्याची सूचना. तसेच आयुर्वेदातील विविधता आणि समावेश, प्रत्येकाची आणि प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे हा मूलभूतचा मुख्य विषय होता. तर या परिषदेचे उद्दिष्ट होते ब्राझीलमध्ये आयुर्वेदाची 40 वर्षे पूर्ण चाचणी उत्सव करणे आणि ब्राझीलमध्ये पारंपरिक औषध भारत राज्य अधिक दृढ करणे हे या शब्दाचे उद्दिष्ट होते. प्रश्न 10वा गुगलने कोणत्या देशात त्याचे सर्वात मोठे AI हार्डवेअर सेंटर उघडले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन बी तैवान या ठिकाणी गुगलने देशातील सर्वात मोठे AI हार्डवेअर सेंटर उघडले आहे. तर गुगलने अमेरिकेबाहेरील आपले सर्वात मोठे AI इन्फ्रास्ट्रक्चर हार्डवेअर अभियांत्रिकी केंद्र तैवानमधील तैपेईमध्ये सुरू केले आहे. हे केंद्र गुगलच्या जागतिक AI हार्डवेअर प्रकल्पावर काम करेल. येथे विकसित तंत्रज्ञान गुगलच्या डेटा सेंटरमध्ये वापरले जाईल. यामुळे तैवान हा जागतिक AI नवोपक्रमाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरतो.